की अशा अनुग्रहामुळं आज पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरण कमळाजवळ आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या स्मृतीस्थळी हरिभक्तीपरायण परमवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या हस्ते एका अलौकिक अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार किंवा पुरस्कार त्यांना देत आहे। आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पितृतुल्य असणारे हरिभक्तीपरायण दळवी महाराज। आणि अहमदनगर शहरामध्ये गेल्या अनेक तपापासून ज्यांनी आपल्या सपत्नीक अशा प्रकारचा संपूर्ण स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी अशा प्रकारच्या ग्रंथांचं व्याख्यान नगरमध्ये त्यांनी कायम प्रवाही ठेवलेलं आहे। आणि याशिवाय या ठिकाणी वैकुंठवासी मामासाहेब आणि वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय धुन्ना महाराज यांचा त्यांना जवळून सहवासही जीवनामध्ये लाभलेला आहे। आणि आजही त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या जिवंत प्रतिमा ह्या अभिव्यक्त आहेत। आणि अत्यंत तळमळीने केलेलं जे कार्य आहे या कार्यामध्ये ते कायमचे झाकलेले माणिक अशा रीतीत राहिलेले आहे। आयुष्यामध्ये नगरच्या बाहेर कुठेही आणि नगरमध्येही प्रसिद्धी न करता ज्यांनी आपलं कार्य जे आहे वेदांताचे ते अत्यंत एक तत्वज्ञ संत आहेत। आणि जीवनामध्ये ज्याला आपण निष्काम कर्मयोग, निष्काम भक्तियोग आणि संशय विपर्य रहित ज्ञान याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गुरुवर्य दळवी महाराज आहेत। आणि ज्ञानोबरायांनाच काही वाटलं असावं म्हणून आज या भूमीमध्ये पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर त्यांचा गुरुवर्य बाबांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार समारंभ होत आहे। ही आमच्या जीवनातील अत्यंत आनंदाची अशा प्रकारची घटना आहे। त्यांना ओळखणारे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होणारे आमचे बंधुवर्य या ठिकाणी आलेले आहेत। आणि ते म्हणजे आमचे नीलकंठ बंधुवर्य नीलकंठ महाराज देशमुख की ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या अनेक सुखदुःखामध्ये आयुष्यभर भार घेऊन त्या जितका आपल्याला यथाशक्ती यथामती त्यांना सहाय्य करता येईल अशा प्रकारे एका काठीचा आश्रय या रूपाने अगदी मोजक्यात नगरमध्ये व्यक्ती आहेत त्यापैकी ते एक आहेत। आणि आज बाबांच्या स्वास्थ्यामुळे त्यांनी या ठिकाणी माऊलींच्या संजीवन समाधीसमोर आपली चिंतनरूपी सेवा सादर केलेली आहे। अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन किंवा प्रवचनरूपी सेवा केलेली आहे। आणि गुरुवर्य बाबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे। या सत्कार निमित्ताने आता 89 वय आहे तर त्यांची शताब्दी आळंदीला चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकाराने तुमच्या आमच्या उपस्थितीत आणि बाबांच्या उपस्थित व्हावी अशी माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। याचा अर्थ की या ठिकाणी त्यांना ह्या सर्व कार्यासाठी या वयोवृद्ध अवस्थेमध्ये जे काही लागणारं मनोबल, आत्मबल, शारीरिक बल आणि बुद्धिबल परमात्म्याने असंच प्रवाही ठेवावं आणि हे त्यांचं कार्य या आजीवन असंच उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारं प्रवाहित होणारं राहो अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे।